नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत पौष्टिक अशी स्प्राउटेड भेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मोड आलेल्या मूग आणि मटकीला 5 मिनिटे पाण्यामध्ये उकळवून घेतलं आहे आणि ते पाणी गाळून इथे ते स्प्राउटेड वेगळे काढून घेतले आहेत। आता त्यामध्ये काकडीचे बारीक केलेले तुकडे, त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, एक बटाटा उकडून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा चिंच गुळाची चटणी, 2 चमचे पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची चटणी घालून घेऊया। 1 वाटी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया। आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव झाल्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। प्लेट मध्ये मिश्रण काढून घेतल्यावर वरून थोडेसे नायलॉन शेव घालूया, थोडेसे अनारदाणे घालूया। तुम्हाला हवा असल्यास ह्यात थोडेसे कैरीचे तुकडेही घालू शकता। किती झटपट पौष्टिक अशी स्प्राउटची भेळ आपली तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।